नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला BAMS करायचं असेल, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किती मोठी स्पर्धा इथं महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळं बऱ्याच जणांचा ओढा असतो की बाबा आपण डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यावं का? की जिथं फीस भलेही जास्त असेल, परंतु कॉलेजेस चांगले आहेत आणि चांगल्या लोकेशनला आपल्याला शिकायला मिळेल. परंतु सर्व पालक काही एवढी फीस भरू शकत नाही. मग अशा वेळेस जी काय रेग्युलर फीस आहे कॉलेजची, ती भरून महाराष्ट्रामध्ये खाजगी कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं प्रमाण सुद्धा बऱ्यापैकी आहे. तिथे सुद्धा कॉम्पिटिशन भरपूर आहे, परंतु तिथे म्हणजे फक्त फीसवर ऍडमिशन होऊ शकतं. नॉर्मली महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला IQ कोटामध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर ते रजिस्ट्रेशन करून ते ऍडमिशन साधारण एक 22 ते 27 लाख रुपयापर्यंत जाऊ शकतं 4.5 वर्षाच्या फीसचा गणित विचारात घेतलं तर. पण इथे मात्र जे तर महाराष्ट्राचेच कॉलेजेस, जे की खाजगी कॉलेजेस त्याला आपण म्हणूया, प्रायव्हेट BAMS कॉलेजेसचा जो काय कोटा आहे, त्या कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन करून ज्याचा रिजनेबल स्कोर आहे, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये खाजगी कॉलेजला फुल फीस भरून, कुठल्याही कॅटेगरीचं रिझर्वेशन या ठिकाणी मिळत नाही, फुल फीस भरून आपण ऍडमिशन घेऊ शकतो. तर हे काय आहे नेमका विषय, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतोय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण बघा, लक्षात घ्या, आपल्यासमोर इथे एक नोटीस दिसते, नोटीस नंबर 1, नीट UG 2023, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी मेडिसिन, 15% ऑल इंडिया कोटा. आता 15% कोटा आपण बऱ्याच ऐकला असत. एक 15% कोटा जो आहे तो AA ज्यामध्ये गव्हर्नमेंट BAMS, एडेड BAMS आणि डीम युनिव्हर्सिटी असतात. आणि हे जे आपल्या समोर आता पिक्चर उभा आहे इथं, हा आहे महाराष्ट्रातील जे खाजगी कॉलेजेस आहेत त्यांचा 15% कोटा, खाजगी कोटा. तर यामध्ये महाराष्ट्रातील सगळे प्रायव्हेट कॉलेजेस पार्टिसिपेट करतात. तर ही जी नोटीस आहे ही डिटेलमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करतोय. प्रोसेस ऑफ ऑनलाईन पेमेंट अँड डॉक्युमेंट अपलोडिंग अँड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट फॉर ऍडमिशन टू नीट UG 2023 फॉर ऑल इंडिया कोटा सीट्स in private, unaided, minority, Ayurveda, homeopathy, Unani institutions only. कॅपराउंड 1चं हे शेड्यूल आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ आयुष, न्यू दिल्ली, व्हाईट देअर लेटर, हे जे काय रेफरन्स असेल. Desired candidates are hereby notified to read the instruction, eligibility rules, register themselves as per the schedule given below. थोडक्यात विषय असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील खाजगी BAMS कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, BHMS कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, फुल फीस भरण्याची तयारी आहे, तिप्पट फीस वगैरे काही नाही, रेग्युलर जी फीस आहे ती फीस भरण्याची तयारी आहे, तर अशा मुलांनी या डेटनुसार जे रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया फॉर नीट UG आयुर्वेदा, होमिओपॅथी, युनानी 2023 ओनली इन प्रायव्हेट कॉलेजेस 1/9/2023 ते 5/9/2023 या दरम्यान जे तर या डेटच्या दरम्यान विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेता येईल. बरं, आपण ऑलरेडी महाराष्ट्राचं BAMS रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर ते रजिस्ट्रेशन 85% कोट्यासाठी आहे आणि हे जे रजिस्ट्रेशन असेल हे 85% वेगळं, हे 15% कोट्यासाठी आहे. इथे कॅटेगरी बेनिफिट नसतात. आता पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे नॉन रिफंडेबल ₹2,000 अँड सिक्युरिटी डिपॉझिट ऑफ ₹50,000. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा असेल तर ₹2,000 नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी आणि सिक्युरिटी डिपॉझिट ऑफ ₹50,000 म्हणजे 50,000 हे सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागेल. आता मागील वर्षापर्यंत हे सिक्युरिटी डिपॉझिट नव्हतं, फक्त ₹2,000 भरून विद्यार्थी अप्लाय करू शकायचे. परंतु याच्यामध्ये सेकंड राऊंडला कॉलेज मिळाल्यानंतर सुद्धा विद्यार्थी ऍडमिशन घेत नसायचे आणि त्यामुळे जे तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण व्हायच्या. तर या ₹50,000 असं झालेलं आहे की फक्त पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला फ्री एक्झिट मिळू शकते. सेकंड राऊंडमध्ये जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज तुम्ही घेतलं नाही तर तुमचं हे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होईल. म्हणजे अर्थात याचा अर्थ असा आहे की ज्याला खरंच जायचंय तेच मुलं याच्यात ऍप्लिकेशन करावेत असं शासनाला अपेक्षित आहे. तर हे जे पेमेंट करायचं यासाठी 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर पर्यंतची वेळ दिलेली आहे. अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट इन PDF
आफ्टर सक्सेसफुल पेमेंट 1/9 ते 6/9 दरम्यानच आपल्याला डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे. 8 तारखेला या विद्यार्थ्यांची यादी पब्लिश होईल आणि ऑनलाईन प्रेफरन्सेस चॉईस फिलिंग प्रोसेस आफ्टर फॉर नीट यूजी आयुर्वेदा होमिओपॅथी युनानी 2023 ऑल इंडिया कोटा 9/9 ते 12/9 म्हणजे जेव्हा महाराष्ट्राची स्टेटची जी काय चॉईस फिलिंग होणार आहे पहिल्या राऊंडसाठी 85% कोट्यामध्ये, त्याच दरम्यान जे इतर ऑल इंडिया कोट्याची सुद्धा चॉईस फिलिंग होणार आहे. जे मुलं रजिस्ट्रेशन करतील त्यांनी या वेळेमध्ये चॉईस फिलिंग करणं अपेक्षित आहे. डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट कॅप राऊंड 1 नीट यूजी 13/9 लिस्ट पब्लिश होईल. 14/9 ते 18/9 दरम्यान विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन रिसर्च फीस भरून जे ऍडमिशन करायचंय. लास्ट डेट ऑफ रेजिग्नेशन ऑफ कॅप राऊंड 1 सीट विदाउट फॉरफिचर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट 29/9/2023. म्हणजे जर तुम्ही सीट मिळाली, तुम्ही ऍडमिशन घेतलं, पण जर कॅन्सल करायचंय तर 29/9/2023 पर्यंत तुम्ही कॅन्सल करू शकता विदाउट फॉरफिचर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट. म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला रिफंड मिळेल त्या डेटच्या अगोदर कुठल्याही कारणास्तव तुम्ही ऍडमिशन कॅन्सल केलं तर. द विंडो ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन फॉर्म विल बी क्लोज ऑन 5/9/2023. हे बघा इथं दिलंय रजिस्ट्रेशनची डेट काय 5/9, परंतु पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोडिंगला 1 दिवस ऍडिशनल दिलेला आहे. लक्षात घ्या 5/9लाच रजिस्ट्रेशनची विंडो ही क्लोज होईल. बरं, त्यानंतर शेड्यूल फॉर कॅप राऊंड 2 त्याचा टेबल नंबर 2 म्हणूयात आपण. नीट यूजी 2023 पब्लिकेशन ऑफ शीट मॅट्रिक्स 30/9ला शीट मॅट्रिक्स पब्लिश होईल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर नीट यूजी आयुर्वेदा वगैरे परत एकदा ज्या मुलांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांना रजिस्ट्रेशनची फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध असेल. 1/10 ते 3/10 अगेन 2000 नॉन रिफंडेबल फीस प्लस सिक्युरिटी डिपॉझिट 50,000 1/10 ते 3/10 दरम्यान आपल्याला भरता येईल. पब्लिकेशन ऑफ कंबाईंड रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट म्हणजे जे AIQ पहिल्या राऊंड मध्ये रजिस्टर्ड झालेले विद्यार्थी आणि या सेकंड राऊंड मध्ये रजिस्टर्ड झालेले विद्यार्थी त्यांची कंबाईंड लिस्ट 4/10/2023 ला पब्लिश होईल. त्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्सेस हे 2/10 ते 5/10 दरम्यानच चॉईस फिल करायची आपल्याला. डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट राऊंड 2 6/10ला पब्लिश होईल आणि ज्या मुलांना ऍडमिशन मिळतील त्यांनी 7/10 ते 11/10 या दरम्यान जे संबंधित कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे असणार आहे. लास्ट डेट ऑफ रेजिग्नेशन ऑफ कॅप राऊंड 2 सीट्स विथ फॉरफिचर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट नो कॅन्सलेशन विल बी अलाउड आफ्टर दिस डेट 19/10/2023. म्हणजे तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये ऍडमिशन घेतलंय, ठीक आहे, सेकंड राऊंडला घेतलंय या 11 तारखेच्या दरम्यान किंवा त्याच्या अगोदर, पण कॅन्सल करायचं तर 19/10 पर्यंत करू शकता, परंतु भरलेलं डिपॉझिट तुमचं जप्त होणार आहे. फक्त पहिल्याच राऊंड मध्ये पर्टिक्युलर डेट दिलेली त्या डेटच्या आत जर तुम्ही कॅन्सल केलं तरच तुमचं डिपॉझिट हे वाचू शकतं. त्याची डेट काय होती विदाउट फॉरफिचर 29/9. इथंच फक्त तुम्हाला तुमचं डिपॉझिट या 29/9च्या आत जर पहिल्या राऊंडचं तुम्ही कॅन्सल केलं तर वाचू शकतं. पण आता मुळात त्याच मुलांनी जावं ज्यांना घ्यायचंय आणि पुढे कंटिन्यू करायचंय, कारण याचे नियम फार स्ट्रिक्ट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रूल्स काय आहेत. सीट अंडर ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूट विल बी ओपन इन नेचर. म्हणजे कुठल्याही कॅटेगरीचे कुठलेही रिझर्वेशन कुठलेही काही नाही आहे, फुल फीस भरायची तयारी पाहिजे. However, relaxation in qualifying criteria will be provided category wise as per the central government. जरी तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट नसेल तरी पात्रता जी आहे ती ऑल इंडिया कोट्याची जशी असते AAA तीच इथं लागू आहे. म्हणजे कॅटेगरीचे मुलं जे पात्र आहेत ते सुद्धा ऍप्लिकेशन करू शकतात. देर शॅल नॉट बी एनी रिक्वायरमेंट फॉर डोमिसाइल सर्टिफिकेट. डोमिसाइल सर्टिफिकेटची इथं काही आवश्यकता नाहीये. एनी वन कॅन अप्लाय. Allotted candidate will have to produce all original document as mentioned in the AAA information brochure. म्हणजे जे काय तुम्ही ऑलरेडी जे ऑल इंडिया कोट्यात रजिस्ट्रेशन केलेलं आहे, समजा EWS कोट्यातून केलंय तर तुमच्याकडे सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट असावं. ओबीसीतून केलंय तर तुमच्याकडे या संदर्भानं सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागू शकेल. कारण भले तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट नाही, पण तुम्ही जे रजिस्ट्रेशन मेन्शन केलंय ऑल इंडिया कोट्यात ते डॉक्युमेंट इथं डिमांड केले जाऊ शकतील. कॅन्डिडेट ऑलरेडी रजिस्टर्ड फॉर स्टेट काउन्सिलिंग इफ डिझायर टू
desires for admission in All India quota 15% seats of private unaided institute for BMS, BHMS, BMS courses academic year 2023-24 पाहिजे इथं 2023-24 will have to register again for All India quota by paying 2000 fee and 50,000 security deposit. जरी तुम्ही स्टेट कोटामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल परंतु तुम्हाला जर या ऑल इंडिया कोट्यात भाग घ्यायचा असेल तर रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. त्यासोबत 2000 प्लस 50,000 हे फीस ऍडिशनली भरणं गरजेचं आहे. State Union Territory Counseling Authority will conduct 2 rounds of All India quota private seats, and vacant seats shall be converted into State Union Territory quota as per the instruction from Ministry of Ayush. 2 राऊंड इथं या ठिकाणी कंडक्ट होतील आणि उर्वरित जे सीट्स राहतील 2 राऊंड नंतर सुद्धा जर काही सीट्स वेकंट राहिले, रिपोर्टिंग झाली नाही, त्या केसमध्ये उरलेले सीट्स जे येते त्या त्या स्टेटला दिले जातात. महाराष्ट्रामध्ये उर्वरित सीट जे आहेत ते रेग्युलरच्या राऊंडमध्ये उपलब्ध असतील. द सिक्युरिटी डिपॉझिट विल बी फॉरफिटेड इफ अ कॅन्डिडेट डज नॉट जॉईन द अलॉटेड सीट्स ऑफ कॅप राऊंड 2. जसं मी ऑलरेडी सांगितलंय, सेकंड राऊंडमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं तुम्ही ते घेतलं नाही तर तुमचे 50,000 रुपये जप्त होईल किंवा तुम्ही सरेंडर केलं विड्रॉ केलं तरीही तुमचे ते पैसे डिपॉझिट जप्त होईल. फर्दर द सिक्युरिटी डिपॉझिट ऑल्सो हे सगळं सांगितलंय तुम्हाला. अदर क्रायटेरिया विल बी रिमेन as same as for All India quota seats mentioned on AACCC official website. Candidate who are allotted in हे लय इम्पॉर्टंट 8वा नंबरचा पॉईंट लक्षात घ्या. Candidate who are allotted seats in both quotas, state quota and All India quota, have to decide which quota seats they want to join. म्हणजे काय, दोन्हीकडे जर ऍडमिशन मिळालं तर कॅन्डिडेट्स कॅन जॉईन सीट्स ओनली थ्रू वन कोटा ऍट अ टाइम. म्हणजे दोन्हीपैकी एकच कोटा तुम्ही जॉईन करू शकता, दोन्हीकडे तुम्हाला ऍडमिशन घेता येणार नाही. कॅन्डिडेट अलॉटेड अँड जॉईन ऑल इंडिया कोटा सीट्स इन राउंड 2 can cancel their seat up to 19/2023 with forfeiture of security deposit, after which the cancellation will not be allowed under any circumstances. Candidate having joint status after 19/2023 will not be eligible for any subsequent counseling process. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडला त्याचं जॉईंट स्टेटस असेल ऑल इंडिया कोटामध्ये, त्यानंतर मात्र तो विद्यार्थी जो आहे तो स्टेट कोटामध्ये इलिजिबल नसेल. इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन क्रायटेरिया हे सगळं तुम्हाला माहिती आहे. HSC पासिंग इलिजिबिलिटी जे काय आहे ते PCB ग्रुप लागेल, मिनिमम 50%, जे काय जनरल कॅटेगरीला 50% मार्क्स लागतील, OBC वगैरेला 40% मार्क्स लागतील. ठीक आहे. सो थोडक्यात काय तर एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये फुल भरण्याची तयारी आहे, खाजगी कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे, बऱ्यापैकी मार्क आहेत, बऱ्यापैकी म्हणजे किती, समजा आता महाराष्ट्राचा एकूण कट ऑफ वाटते की 350 पर्यंत जाईल, पण एखाद्याला 350 मार्क आहे, 320 मार्क आहे, 310 मार्क आहे आणि त्याला वाटलं की आपण या खाजगी कोट्यामध्ये ट्राय करायचं का, तर तो करू शकतो. आणि जर त्यानं बऱ्यापैकी प्रेफरन्सेस व्यवस्थित भरले तर त्याला ऍडमिशन सुद्धा या राऊंड मधनं मिळू शकतं. सो अतिशय चांगले सगळे कॉलेजेस महाराष्ट्रातले यामध्ये उपलब्ध राहतात. या संदर्भानं आपल्यापैकी कुणालाही आमची मदत घ्यायची असल्यास आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या ऑफिसला आपण नक्की व्हिजिट करा. एक अतिशय महत्वाची नोटीस मी आपल्याला या ठिकाणी शेअर केली, शेड्यूल शेअर केलं. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.